पाटील सर 2 मिनिटं वाट बघूया, चालू करूया. पाटील सर शीतल जरा पेन दे ग मला. आठ दहाला बरोबर, नफा 8:10 बरोबर चालू हा करूया. हा बोला. पीएस नाही आहेत का मीटिंग वर? पीएस नाही आहेत कॉल नाही आहेत का? थोडे सर आपले सदस्य कार्यकारिणी सदस्य सगळे आहेत का? कार्यकारिणी सदस्य आता मला कसं करणार ते कोण आहेत ते? नाही होत आठवण येत नाही दिसत. काय म्हणतात? आठवण येत नाही सर. दिसत. आहे सर आहे मग बोला. ओके हा बोला ना. नमस्कार केला सर. सर्वांना नमस्कार केला. हो नमस्कार सर. ओके. सर्वांना प्रथमतः मनपूर्वक नमस्कार. आजच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमात हॅलो आवाज येतोय ना? येतोय सर आवाज येतोय. हा सर्वांना माझा नमस्कार. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. साहित्य समूह चळवळीमध्ये असणाऱ्या सर्व लेखक, कवी, साहित्यिकांचं मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय दशरथ पाटील सरांच्या परवानगीने याच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. प्रथम गारगोटी तालुका भुदरगड च्या लेखिका आणि चारोळीकार असणाऱ्या विद्याताई खामकर मॅडम, आपणास विनंती आहे आपण उपस्थितांचं स्वागत करावं. खामकर मॅडम लेफ्ट झाल्या का काय? आवाज येतो ना? हा येतो. बोला मॅडम. हा येतो आवाज. आवाज येत नाही मॅडम. अनम्यूट करा. अनम्यूट आहे तुमचा, स्क्रीनवर म्यूट दिसते. अनम्यूट करा. माईकचं चिन्ह आहे बघा. माईकचं चिन्ह त्याला ओके. आता येतोय काय आवाज? हा ओके. हा येतो. हा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित. हा बोला मॅडम. सर्वांना नमस्कार. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. साहित्य संवेदना ग्रुपमध्ये सर्व साहित्यकारांचं मनपूर्वक स्वागत. तसंच संवेदना संस्थेचे मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. तसंच साहित्य संवेदना कारगिरी मंडळाचे मनपूर्वक स्वागत. साहित्य उचललेलं स्वागतार्ह आहे. साहित्य संवेदना नक्कीच आभाळात घेत घेईल यात शंका नाही. इतके सांगून साहित्य संवेदना ग्रुपला मनपूर्वक शुभेच्छा देऊन आणि परत सर्वांना अगदी मनपूर्वक धन्यवाद सांगून स्वागत करून मी थांबते. अनम्यूट करा. खवरे सर अनम्यूट करा. अनम्यूट करा. स्पीकर. हा. धन्यवाद खामकर मॅडम. ज्या साहित्य संवेदना समूहाच्या पहिल्यापासून म्हणजे प्रवर्तक आहेत आणि आदरणीय दशरथ पाटील सरांच्या मार्गदर्शनाने ही वाटचाल सुरू करायची आहे, त्या डॉक्टर शुभांगी निकम मॅडम, उत्कृष्ट डॉक्टर, ऍक्टर, काउन्सिलर म्हणजे या ऑनलाईन समूहाच्या या मीटिंगची उद्दिष्टे आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण आपल्या शब्दसंधाने करावे. निकम मॅडम बोला. अनम्यूट करा. अनम्यूट. सर्व साहित्यिक माझा नमस्कार. आज मराठी नवीन वर्षानिमित्त आपण जी ही ऑनलाईन सभा आयोजित केलेली आहे, तर सर्वप्रथम मी सर्व साहित्यिक रसिक मंडळींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज आपल्या मंचावर अनेक माननीय आणि जाणकार असे लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, नवोदित लेखक, लेखिका, कवी, कवयित्री आणि रसिक वाचक उपस्थित आहेत.
त्याचसोबत संवेदनाची गव्हर्निंग टीम सुद्धा आज आपल्या या मंचावर जॉईन आहे. तर ह्या ऑनलाईन मंचावर मी पुन्हा एकदा डॉक्टर शुभांगी सुनील निकम तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपल्या संवेदनाच्या अनेक टीम आहेत आणि अनेक वेगवेगळ्या शाखा आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यरत आहेत. आणि आदरणीय दशरथ पाटील सरांनी यावेळेला साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये हा मंच स्थापन केला आणि ह्यामध्ये आम्ही एक साहित्यिक ऍड करायला सुरुवात केली आणि आज हा ग्रुप जवळपास 200+ आहे. तर आपण 200+ साहित्यिक मंडळी आज या मंचावर उपस्थित आहोत. त्यातले थोडे उपस्थित असतील, थोडे नसतील, काही थोडे जॉईन पण होतील अजून थोड्या कालावधीमध्ये. तर अशा प्रकारे एक वेगळं व्यासपीठ आपण असं निर्माण केलेलं आहे. सगळीकडे ओरड असते की वाचक मिळत नाहीत आणि दर्जेदार लेखन होत नाही. तर आज जर हा ग्रुप पाहिला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या या मंचावर खूप उत्कृष्ट लेखक लेखिका आहेत, उत्तम वाचक सुद्धा आहेत आणि आपल्याकडे दर्जेदार लेखन सुरू आहे. फक्त आपली दृष्टी आणि आपल्यापर्यंत कदाचित ते लेखन पोचत नसावं. तर हा मंच मी म्हणेन की त्यासाठी अतिशय उत्तम असं व्यासपीठ आहे, जिथं आपल्याला दर्जेदार लेख आणि कविता, वेगवेगळे कथासंग्रह वाचायला मिळतील आणि आपल्याला एकमेकांची चांगली ओळख होऊन जाईल. तर आज आपल्या या साहित्य संवेदनाच्या व्यासपीठावर जे आपण एकत्र आलेलो आहोत, तर त्याची काहीतरी उद्दिष्ट आहेत. हा ग्रुप कशासाठी बनवलेला आहे, तर आपण सर्वांनी मिळून काय करायचं आहे ह्याच्यासाठी हा ग्रुप बनवलेला आहे. तर आपल्या ह्या ग्रुप पुढची अशी उद्दिष्ट आहेत की आपण एक संवेदना संस्मरणिका प्रकाशन करायचं आहे. म्हणजे दरवर्षी साहित्य संवेदना समूहाची वार्षिक स्मरणिका आपण प्रसिद्ध करणार आहोत. झोका कथास्तू, आता हे झोका कथास्तू राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा ह्या ऑलरेडी चालू आहेत ह्या मंचाच्या, त्या पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. झोका कथास्तूचे पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत जेव्हा आपण त्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. मी नव्हते त्यावेळेला, मी ही सुद्धा नवीनच जॉईन झालेली आहे, पण पुन्हा आपण ते कंटिन्यूच ठेवणार आहोत. त्या कथा स्पर्धा घेणार आहोत, त्यातून उत्कृष्ट कथा, ज्या पारितोषिक प्राप्त कथा आहेत त्याचं पुस्तक आपण तयार करणार आहोत आणि त्याचा संग्रह प्रकाशित करणार आहोत. दुसरं म्हणजे रामतीर्थ निबंधमाला आपण चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये शालेय निबंध स्पर्धा, म्हणजे शालेय स्तरावर आपण मराठी निबंध लेखन उपक्रम चालू करणार आहोत वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि त्यातून पुन्हा आपण नंबर वगैरे काढणार आहोत. त्याच्या पुढचं म्हणजे राज्यस्तरीय ओपन कथाकथन स्पर्धा आपण घेणार आहोत. ही सर्व वयोगटासाठी आपण खुली ठेवणार आहोत, म्हणजे ते कथाकथनासाठी आहे. मग आपण राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा सुद्धा घेणार आहोत. उत्तम वाचन आणि सादरीकरण कौशल्याचा विचार होण्यासाठी आपल्याकडे कथाकथन स्पर्धा बऱ्यापैकी घेतल्या जातात, पण अभिवाचन हे अगदी रेअर मध्ये घेतलं जातं. तर अभिवाचन सुद्धा खूप गरजेचं आहे, आत्ताच्या पिढीला ते कळणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण ते सुद्धा घेणार आहोत, अभिवाचन स्पर्धा. वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा आपण घेणार आहोत. साहित्य दिंडी घेणार आहोत आपण, साहित्य संमेलन भरवणार आहोत. आपले जे ग्रुपवर सदस्य आहेत तर त्या सदस्यांचं आपण साहित्य पब्लिश करणार आहोत. त्यासाठी आपण एक पब्लिश हाऊसची निर्मिती करणार आहोत, ज्यातर्फे दर्जेदार साहित्य प्रकाशित करण्यात येईल. आपलं स्वतःच असं साहित्य संवेदना मीडिया हाऊस आपण तयार करणार आहोत. एखादा न्यूज चॅनल चालू करायचा आपला, म्हणजे साहित्याशी निगडीत असा न्यूज चॅनल चालू करण्याचा आपला मानस आहे. त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ निर्मिती केली जाईल, प्रसारण केलं जाईल. पुस्तक वाचन संस्कृती संवर्धन उपक्रम आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये वाचलेल्या पुस्तकावर चर्चा सत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि अभिप्राय आणि सादरीकरण सुद्धा घ्यायचं आहे. ग्रंथालयांचा डाटाबेस संकलन करायचा आहे. विविध ग्रंथालयांची माहिती एका ठिकाणी संकलित करायची आहे, ज्यामुळे रसिकांना त्याची माहिती मिळेल आणि व्यवस्थित पुस्तकं उपलब्ध होऊ शकतील. कविता आणि चारोळी लेखन स्पर्धा आपल्याला घ्यायच्या आहेत. साहित्य संवेदना समूहातील सदस्यांना पण आपल्याला घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला अजूनही अनेक स्पर्धा किंवा अनेक उपक्रम राबवायचे आहेत. आता हे ढोबळमानाने आपण केलेल्या थोड्याशा अशा हे आहेत, पण याच्यामध्ये जे आपले रसिक मंडळी किंवा साहित्यिक मंडळी जे आपल्या ग्रुपवर ऍड झालेले आहेत त्यांनी सुद्धा आपली मतं मांडावीत किंवा आपले विचार किंवा आपल्या योजना काय असतील तर ह्या आपल्या टीम पुढे ठेवण्यात याव्यात. त्याच्यावर नक्की विचार केला जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला हा साहित्याचा ग्रुप
वाढवत न्यायचा आहे. आपल्याकडे आजरा, गडिंग्लज, चंदगड आणि इतर भागातून सुद्धा साहित्यिक आणि वाचक रसिक मंडळी जॉईन झालेली आहेत. हा ग्रुप अजून वाढवायचा आहे आणि अशा प्रकारे आपण ह्या ग्रुपचं काम चालवायचं आहे. तर मी ह्या ग्रुपची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे सांगितलेली आहेत आणि आता मी इथं थांबते. पुढची दुरा मी परत खवरे सरांच्याकडे देते. धन्यवाद मॅडम. कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व ज्यांच्याजवळ असतं तीच माणसं पुढे मोठी होतात आणि अशी लाभलेली आमची ही सर्व मंडळी आपल्या साहित्य क्षेत्रामध्ये असू दे किंवा आपल्या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असू दे आपल्याला लाभलेत. त्या सर्वांचंच, उशीर आलेल्या सर्वांचंच मी मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपला मेन उद्देश किंवा मुख्य उद्देश सिद्ध करण्यासाठी असं एक म्हटलं जातं, जयाभाई लिहिले कर्तृत्व, नियती त्यांनाच देते नेतृत्व. आपल्या गव्हर्निंग टीम मध्ये असलेले सर्व मेंबर विविध क्षेत्रामध्ये आज कार्यतत्पर आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये राहून सुद्धा ते सामाजिक वसा अर्थात संवेदना फाउंडेशनच्या मार्फत ते कार्यरत आहेत. आणि त्यातीलच आदरणीय संजय भोसले सर, स्पीकर ऑफ गव्हर्निंग टीम संवेदना. भोसले सर, आपणास विनंती आहे की आपण आपले मनोगत आणि आम्हा सर्व नवोदितांना आपण मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या या साहित्य संवेदना समूहाचे संयोजक आदरणीय दशरथदादा पाटील, ज्यांनी या साहित्य संवेदना या समूहाचं आणि आजच्या या मीटिंगचं सर्वांचं स्वागत केलं त्या विद्याताई खामकर. त्याचबरोबर ज्यांनी प्रास्ताविक केलं त्या शुभांगी निकम मॅम आणि सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय खवरे सर. त्याचबरोबर या मीटिंग मध्ये उपस्थित असणारे संवेदना फाउंडेशन आजराचे अध्यक्ष माननीय अण्णाप्पा पाटील, आमचे विश्वस्त जयंत पडते आणि या आजच्या मीटिंग मध्ये उपस्थित असणारे सर्वच संवेदना फाउंडेशनचे सदस्य, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून या समूहात दाखल झालेले मराठी भाषेचे शिलेदार, सारस्वत, या सर्वांना मी वंदन करतो, नमस्कार करतो. खर तर आज दिवस खूप विशेष आहे, खास आहे. एकतर एका महत्वाच्या टप्प्यावर आपण साहित्य संवेदनाची स्थापना करत आहोत, निर्मिती करत आहोत. एकतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि आपल्याकडं दशरथ दादांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी लेखकांचा एक सुंदर बुके आपल्या समोर ठेवलेला आहे आणि मराठी भाषेच्या संवर्धनाचं काम ते ज्या प्रकारे करत आहेत हे सगळं पाहता आणि आजचा दिवस खास करून गुढीपाडवा, मराठी नववर्ष दिन, आणि या दिवशी आपण एक नवी वाटचाल, एक नवी गोष्ट घडवत आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस खूप जबरदस्त आहे. आणि मगाशी निकम मॅम यांनी जी उद्दिष्ट या समूहाशी वर्णन करून सांगितली, ती उद्दिष्ट बघितल्यानंतर मला असं वाटतं ही खरं तर उद्दिष्ट आपली सारीच्या सारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांची असायला हवीत. आणि खरोखरच तारा भोवळकर मॅम यांना जरी आपण हे सगळं या सगळ्या गोष्टी दिल्या ना, तर खरोखरच हा कार्यक्रम आहे तो या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंडळींनी पुढे न्यायला पाहिजे असा हा कार्यक्रम आहे. आणि तमाम महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत मी म्हणतो अशा प्रकारची सर्वच्या सर्व क्षेत्रातल्या कथाकार असतील, कादंबरीकार असतील, कवी असतील, लघुकथाकार असतील, अभिवाचन करणारी लोक असतील, विविध क्षेत्रात काम करणारी लोक आपण एकत्र आणलेला आहात. त्यामुळे मी तुमचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो संवेदनाच्या संपूर्ण टीम कडून. या आत्ताच्या या मीटिंग मध्ये साधारण मला असं वाटते दादा किती सदस्य आता उपस्थित आहेत साहित्य संवेदनाचे? साधारण एक 20-25 लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यातील बऱ्याच मंडळींना कदाचित संवेदनाचं काम कार्य माहीत असेल नसेल, पण मी त्यांच्यासाठी एक क्विक आढावा घेतो.
साधारण एक 10 वर्षापूर्वी सुरू झालेले हे संघटन आज जवळपास 8 टीम मध्ये काम करते. याच्यामध्ये जी प्रमुख टीम आहे आमची, जी संवेदना दिशा नावाची टीम आहे, ती तरुणांना रोजगार देण्याचं काम करते. त्यांची कौशल्य विकसित करून त्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी आणि नोकरीच्या चांगल्या संधी मिळवण्यासाठी काम करते. दुसरी जी आमची टीम आहे, जी निसर्ग मित्र टीम आहे, ती निसर्ग मित्र टीम आतापर्यंत तिनं अनेक गावांच्या मध्ये वृक्षारोपण केलंय आणि जवळपास 4-5 ठिकाणी आम्ही मोठे प्रोजेक्ट घेतलेले आहेत. मियावाकी जंगल आहे, फ्रूट पार्क आहेत, मसाले पार्क आहे, वनौषधी पार्क आहेत, अशा गोष्टी आपण करायला लागलेलो आहे. त्याचबरोबर जी आमची संवेदना संजीवनी नावाची टीम आहे, ती संवेदना संजीवनी टीम जी आहे ती या भागातल्या रुग्णांची सेवा कशी करता येईल, त्यांच्यावर जो वैद्यकीय खर्च आहे त्याला कसा हातभार आपल्याला लावता येईल त्याच्यावर काम करायला लागलेली आहे. संवेदना जागर नावाची टीम आहे, मला जी फार महत्वासाठी आपल्या सर्वांसाठी टीम आहे, त्या टीमनं जवळपास 70 शाळांच्या आणि जवळपास या तालुक्यातल्या 10 शाळांच्या मध्ये त्यानं ग्लोबल क्लासरूम्स निर्माण केलेले आहेत. जवळपास 70-80 लॅपटॉप आम्ही एका कंपनीकडून मिळवून या ठिकाणी काम आपण शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव असं काम करतोय. त्याचबरोबर संवेदना भूषण नावाची जी टीम आहे आमची, ती टीम आहे ना, ती अनाथ मुलांसाठी काम करायला लागलेली आहे. संवेदना धनसंपदा नावाची टीम आहे, ती आपल्या पैशाचं कसं नेटकं नियोजन करता येईल आणि आपला भविष्यकाळ कसा उज्ज्वल करता येईल या संदर्भात मार्गदर्शन करायला लागलेले आहे. संवेदना शक्ती नावाची टीम आपली जी आहे ती महिलांच्या सबलीकरणासाठी काम करायला लागलेली आहे. जेव्हा तुम्ही संवेदनाच्या परिवाराचा आता तुम्ही धागा झालेलाच आहात आणि जेव्हा संवेदनाचे वेगळे वेगळे कार्यक्रम, आमची वेबसाईट सुद्धा तुम्ही ब्राउज करा, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला या सर्व कार्यक्रमांची माहिती मिळेल. आणि या 8 प्रकारच्या टीम मध्ये आज दशरथ दादांनी एका नवीन टीमचं इंट्रोडक्शन केलेलं आहे. तिचं आहे नाव साहित्य संवेदना. मंडळी, आम्ही ज्या वेळा संवेदना फाउंडेशन सुरू केले ना, त्यावेळा आमच्या अध्यक्ष अण्णाबा पाटील आहेत तिथं. आम्हाला असं वाटत होतं की या भागातील गरीब जनतेचं जीवनमान उंचवावं, आजरा तालुक्याचा, कोल्हापूर जिल्ह्याचा आणि समविचारी लोकांचा एक विकासाचं नेटवर्क तयार करावं. आणि हे करत असताना आपल्या भागातल्या लोकांना नोकऱ्या मिळवून द्याव्या, त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल ते पाहावं, एकंदर लोकांचं जीवनमान उंचवावं, समाजामध्ये युवकांची अशी फौज तयार करावी जी समाजाचं काम करेल, जी देशहिताचं काम करेल, महाराष्ट्र हिताचं काम करेल, अशी एका देशप्रेमी युवकांची फौज तयार करावी, अशा प्रकारचं उद्दिष्ट घेऊन आम्ही वाटचाल करत होतो. अर्थात जे समाज घडवण्याचं टार्गेट आम्ही जे घेऊन चाललेलो आहोत तेच जे आहे, तेच कार्य जे आहे ते साहित्यिक पण करत असतात असं मला वाटतं. आम्ही जर समाजाची एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी काम करत आहोत, तर तुम्ही साहित्यिक सुद्धा जे आहेत ते एक आदर्श समाज व्यवस्था तयार करण्याचं काम आपल्या साहित्यातून करत असता. आणि त्यामुळंच तुमचं कार्य आणि आमचं कार्य हे सेमच आहे. आणि त्या आमच्या कार्यामध्ये तुमच्यासारख्या लेखनवीरांची ज्या वेळा साथ मिळेल त्यावेळा एक लिथल कॉम्बिनेशन तयार होणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं आपण कार्य करणार आहोत. मला माहिती आहे जी निकमताईंनी जी आता उद्दिष्ट वाचून दाखवली, ती उद्दिष्ट सगळे ऐकल्यानंतर गटावर जवळपास 200-250 लोक आहेत आणि त्यांना अनेकांना असं वाटलंही असेल, हे आपण करू शकू का, हे शक्य आहे का आपल्याला, ह्याला किती फंडिंग लागेल, असे अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. मंडळी, 2016ला ज्या वेळा आम्ही हे फाउंडेशन सुरू केलं त्यावेळा आमच्याकडे केवळ आणि केवळ गव्हर्निंग काउन्सिल मधले 20-25 लोक होती आणि माझी विद्यार्थ्यांचं उत्सुक हौसे गवसे अशा 900 अशा लोकांचं एक 5-50 लोकांचं नेटवर्क होतं. पण तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो मला, आज जवळपास आपण 1000 लोकांचं नेटवर्क तयार केलेलं आहे. कुठल्या तरी गावामध्ये रस्त्यांच्या कडेनं 2-4 झाडं लावणारी आम्ही मोठमोठ्या अमेझॉन सारख्या कंपन्यांच्या मधून फंड तयार करून या ठिकाणी फ्रूट पार्क, वनौषधी पार्क, मियावाकी जंगल सारखे प्रकल्प आम्ही आणायला लागलेलो आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मध्ये आपण संपर्क करून आमची CSR टीम काम करते आणि त्याच्यातून आपण लॅपटॉप सारख्या गोष्टी आणायला लागलो. अनेक शाळांच्यावर आपण सोलर पॅनेल बसवायला लागलेलो आहे. याचा अर्थ काय की या गोष्टी ज्या उद्दिष्ट दशरथ दादांनी आणि तुम्ही सर्व लोकांनी मिळून चर्चेतून जी ठरवलेली आहात ती साध्य होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण
मराठी भाषेचे तुम्ही खऱ्या अर्थानं शिलेदार आहे असं मी म्हणतो. कारण मराठी भाषा आणि टोटल एकंदरच या डिजिटल माध्यमामध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये, मी स्वतः एक पत्रकार होतो आणि प्रसार माध्यमांच्या मध्ये हे जे छापील प्रसार माध्यम आहे आपलं वृत्तपत्र, हे किती आता कालबाह्य व्हायला लागलेली आहेत. अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये आपण हा जो समूह तयार केलेला आहे आणि हा समूह तयार करत असताना मराठी भाषेचं संवर्धन, मी आता शिक्षक म्हणून काम करतो, आदरणीय खवरे सर शिक्षक म्हणून काम करतात आणि या गटावर अनेक लोक शिक्षक असतील आणि मग ग्रामीण भागामध्ये सुद्धा इंग्रजी शिक्षणाचं कसं वारं शिरायला लागलेलं आहे. त्याच्यातून किती फायदा होतोय किती तोटा होतोय तो भाग वेगळा आहे, तो आणि एक वेगळा डिबेटाचा विषय होईल. पण खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी मराठी भाषकांनी मराठी भाषेचं संवर्धन कसं करायचं अशा प्रकारच्या चिंता आम्हाला लागून राहिलेल्या आहेत. अशा वेळा दशरथ दादांनी हा गट तयार केलेला आहे आणि खरोखरच कशी वाचन संस्कृती वाढवता येईल, कसा एक बज तयार करता येईल आपल्याला. आणि जी मराठी तरुण पोरं आहेत, शाळेतनं शिकणारी मुलं आहेत, जी फक्त मोबाईल मधनं व्यस्त आहेत, जी डिजिटलच्या ते रील्स मधनं व्यस्त आहेत, या मुलांना कसं वाचनाकडे वळवता येईल, त्यांच्यामध्ये साहित्याची गोडी कशी निर्माण करता येईल, या सगळ्या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे. आणि खूप मोठं कार्य हे, म्हणजे मी असं म्हणतो हरक्युलियन टास्क आहे, हे खूप मोठं कार्य आहे. आणि या प्रवासामध्ये कसं आहे माहितीये का, आपल्याला फक्त कर्म करत राहायचं आहे, आम्हाला कार्य करायचं आहे. आम्ही जी उद्दिष्ट संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत तिथं आमचे, जी आम्ही उद्दिष्ट साध्य करताना जी ठरवलेली 6-7 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी, ती आत्ता कुठेतरी आम्हाला ती अस्तित्वात यायला लागलेत, आत्ता कुठं ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत असं वाटायला लागले. संवेदना पोलीस मित्र टीम नावाची टीम आहे आमची. आम्हाला एक सोशल अवेअरनेस मध्ये जवळपास 15-20 गावांच्या मध्ये आम्ही पाण्याच्या तपासण्या करून त्या आम्ही तहसीलदारांच्याकडे आणि बीडीओंच्याकडे घेऊन परवा दाखवल्या. म्हणजे अनेक लेवलवर आम्ही काम करालो. जी उद्दिष्ट आम्ही 8 वर्षापूर्वी ठरवलेली ना, ती आता कुठेतरी थोडीफार पूर्णत्वाकडे जायला लागलेली आहेत. याचा अर्थ काय, तुम्ही लोकांनी जी उद्दिष्ट ठरवलेली आहात आता, ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खवरे सर, पाटील सर, निकम मॅम, खामकर मॅम आणि तुमची सर्व साहित्यिकांची टीम, तुम्ही फक्त कार्यक्रमांचं आयोजन करत राहायचं आणि त्या दृष्टीनं आपण वाटचाल करायची. आता या प्रवासामध्ये संवेदना फाउंडेशन आजरा काय करू शकते. आता मी तुम्हा सर्वांना तुमच्या मनामध्ये अशी शंका येऊ शकते, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लेखक मंडळी या ठिकाणी आहेत, की तुम्हाला असं वाटेल संवेदना फाउंडेशन आजरा म्हणजे आता फक्त ते आजऱ्यासाठीच कार्य करत राहणार आहे का. तर तसं नाही आहे. त्याचे कार्यक्षेत्र आता जिल्हा झाले, जिल्हा होता ते संपूर्ण, आता तर दशरथ दादांनी राज्यभर त्याचं कार्यक्षेत्र पसरवलेलं आहे. त्यामुळे जिथं चांगलं काय करणं गरजेचं आहे तिथं संवेदना 100% असणार. आणि या प्रवासामध्ये कसं सरकारच्या विविध योजनांच्या मधनं निधी आणता येईल किंवा आम्ही कसं CSR जनरेट करता येईल त्यासाठी आमची टीम काम करेल नक्की. किंवा आम्ही कसं स्वतःच्याच कॉन्ट्रीब्युशन मधून तुम्हाला लागणारे फंड्स कसे गोळा करता येतील याच्यावर आमचे अध्यक्ष, आमची सारी टीम काम करेल. तुम्ही बाकीची चिंता करायची काही गरज नाही. तुम्हाला मराठी भाषेचं संवर्धन करायचं आहे, शिलेदार तुम्ही आहे आणि तुमची जी ठरवून दिलेली उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्रमांचं सतत आयोजन करायचं आहे. एवढंच मी तुम्हाला विनंती करू शकतो. आणि खूप चांगल्या प्रकारे आपण काम करूया, स्लो काम करूया, पण एकदम कन्स्ट्रक्टिव्ह काम करूया. आणि हे काम करत असताना खूप प्रवास अवघड आहे. आता मराठी भाषेमध्ये ना जसं खूप चॅलेंजेस आहेत लोकांना वाचनाकडे वळवण्याची, पण वाचनाकडे वळवण्याची चॅलेंजेस असताना ही जी पॉडकास्ट सारख्या गोष्टी आहेत, जे न्यूज चॅनेल सारखं आपण जे म्हणतोय ते करणं असेल, किंवा दशरथ दादांचा जी अभिजात, आज मी कथा देवस की ही कथा वाचली, त्यातली शेवंता, मारुती, सुभाष, निर्मला, ह्या सगळ्या गोष्टींची ती उत्तूरच्या बाजारातनं आणि ते कसं इंटरेस्टिंग रंगत जाते कथानक. म्हणजे लोकांच्याकडं आपण अनेक माध्यमांच्या मधून पोहोचू शकतो आणि खूप प्रकारे मराठी भाषेची सेवा करू शकतो. मला असं वाटतंय दशरथ दादांनी या स्टोरीना, या कहाण्यांना खवरे सर आवाज देऊन ते तुमच्या शब्दांना सुद्धा अमर केलेला आहे.
अनेकदा असं मला असं वाटतं ना, हे शब्द हे तुमचे कायमस्वरूपी गुंजत राहणार आहेत जेव्हा जेव्हा हे इंटरनेट असेल, डिजिटल माध्यम असेल आणि भविष्यात तर एआयचं युग आहे. त्यामुळे तुमचं साहित्य हे सगळं चिरंतन करण्याचं काम दशरथदादांनी केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं मला असं वाटतंय आपण संवेदना आणि तुम्ही साहित्यिकांची ही एवढी मोठी फौज खूप चांगलं आपण कार्य करणार आहोत. आमचे अध्यक्ष अण्णाप्पा सर पण तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि सांगतील. मार्गदर्शन कसलं, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायचं, तुम्ही आम्हाला सांगायचं, तुम्ही आम्हाला आदेश द्या, हे करता येईल आम्हाला, हे करूया म्हणून आपण ते करण्याचा प्रयत्न करणार. याच्यामध्ये मी सांगतो की संवेदनाकडून खूप साऱ्या मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांचं ओझं आमच्यावर आहे, मला माहिती आहे, त्याची जाणीव आहे मला. पण आपण स्लो जाऊया आणि एक 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 कार्यक्रम करत आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचूया. मी तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपण खूप चांगलं काम करूया एवढंच मी सांगतो तुम्हाला. आणि मी थांबतो, जास्त वेळ घेतला आपला, त्याबद्दल दिलगिरी. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. अतिशय अभ्यासपूर्ण असलेलं आपलं मार्गदर्शन आम्हाला खूपच प्रेरणादायी ठरेल. नक्की मराठी भाषेत नवीन लेखकांना किंवा साहित्यिकांना प्रेरणा देणे, नवीन साहित्यिकांचे साहित्य प्रकाशन करणे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा ग्रामीण भागापासून मिळवून देणे, अर्थात वाचन मंदिराची सवय सर्वांना लावणे, हा उद्देश आमचा असेल, हे नक्की. धन्यवाद संजय भोसले सर. यानंतर गव्हर्निंग टीम मधील व संवेदना फाउंडेशनचे कार्याध्यक्ष आदरणीय PS मोहिते सर, आपणास विनंती आहे की आपण मार्गदर्शन करावं. PS मोहिते सर, कार्याध्यक्ष संवेदना फाउंडेशन. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार. नमस्कार सर. तसं ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, पण मला वाटतंय सर्वप्रथम सर्वांना हिंदू नववर्षाच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज खरं तर वर्षातला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि त्यामध्ये मला वाटतं दशरथ दादाने एक दुग्ध शर्करेचा मुहूर्त आणि योग आणून ठेवलेला आहे असं म्हणता हरकत नाही. साहित्यिक आणि लेखकांचे लिहिणारे हात आणि संवेदनाची साथ, दोघांचा हा चांगला दुग्ध शर्करा योग आहे आणि मला वाटतं या योगातून नक्कीच जे काही फलित निर्माण होईल ते खूप सुंदर आणि उल्लेखनीय असेल, यात मला ती मात्र शंका नाही आहे. खरं तर साहित्य आणि एक संवेदना सामाजिक संस्था, ह्या दोघांचे नाते खूप घनिष्ठ आहे. मला वाटतं दोघांचं उद्दिष्ट एकच आहे आणि आज जी तुम्ही काही उद्दिष्टांची रचना केलेली आहे ती संवेदनाच्या विचारांशी मिळती जुळती आहे आणि हा खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे. मग मला वाटतं आत्ताच भोसले सर बरंच बोलून गेले आणि खूप मार्मिक आणि छान असं भोसले सर बोलले. तर जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट मूर्त रूपामध्ये आपल्याला कशी आणता येतील यासाठी मला वाटतं आपण सर्वांनी एका ध्येय वेड्यासारखं काम करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळी एखादी समविचारी माणसं, समविचारी मंडळी एकत्र येतात त्यावेळी ह्या नव्या क्रांती आणि नवे इतिहास नक्कीच घडतात आणि या प्लॅटफॉर्म मधून सुद्धा एक नवीन चांगला इतिहास घडेल हीच अपेक्षा आहे. मला वाटतं या प्लॅटफॉर्मसाठी साहित्यासाठी बरेच काही प्रयोजन आहेत. मला वाटतं दशरथ दादा मला त्या दिवशी बोलत होते आणि अनापांचं आणि माझंही या विषयावर थोडंफार बोलणं झालं. तर ह्या सगळ्या गोष्टींना मूर्त स्वरूप कसं देता येईल आणि ह्याला अजून पाठबळ देऊन अजून सशक्त कसं बनवता येईल याच्यावर थोडासा विचार विनिमय थोडक्यात झालेला आहे. पण मला वाटतं एक चांगला भवितव्य आणि उज्ज्वल भवितव्य दिसतंय आणि यातून नक्कीच आपण काहीतरी समाज परिवर्तनाचं काम करू आणि करत राहू हीच अपेक्षा करतो. मी आता जास्त बोलत नाहीये, थोडंसं थोडक्यात आवडतो कारण बरेच तुम्ही सगळे विचारवंत आहात आणि मला वाटतं तुमच्या वेळोवेळी मार्गदर्शनाची आम्हाला नितांत गरज आहे आणि आपण नक्कीच एकत्र आलो तर नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आणि ते घडेल हीच अपेक्षा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद मोहिते सर. ग्लोबल क्लासरूमच्या उद्घाटन प्रसंगी आपण केलेलं भाषण ऐकून उत्तूर मधली सगळी मंडळी संवेदना फाउंडेशनमध्ये सामील झाली. खूपच प्रभावित असं आपलं वक्तृत्व होतं. धन्यवाद. आणि आपण दिलेला मूलमंत्र म्हणजे समविचारी लोकांच्या एकत्र येण्यामुळे क्रांती होते. आणि दुसरं वाक्य माझ्या मनात ठासून भरलं, लिहिणारे हात आणि संवेदनाची साथ असेल
तर कशाचीच कमतरता मला भासणार नाही. म्हणूनच सर्व साहित्यिकांना सुद्धा आपली प्रेरणा सतत मिळत राहील यात शंका नाही. पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर गव्हर्निंग टीमचे प्रमुख आदरणीय प्रेसिडेंट आदरणीय अण्णाप्पा पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. प्रेसिडेंट अण्णाप्पा पाटील सर. सर थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे. माझा आवाज येतो ना सर? हो येतो आवाज. ब्रेक होतो आवाज सर. ब्रेक होतोय का? ओके, आता आहे का ठीक? जरा मी मोठ्याने बोलतो मग. हा येतोय. गुड गुड. नाही, येतोय. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुरुवातीला भाषण करताना बोललात की नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही गोष्टी असल्या की संघटना चांगल्या पद्धतीने पुढे जाते. मला त्या गोष्टीमुळे एवढं दडपण आलंय की त्या तिन्ही गोष्टींमध्ये सर माझी बाजू थोडीशी कमकुवत आहे आणि त्यात तुम्ही सगळी विचारवंत मंडळी असल्यामुळे मला इकडे बोलायचं थोडंसं दडपण आलंय. पण जसं मोडकं तोडकं बोलता येईल तसं बोलेन मी. मगाशी तुमची उद्दिष्ट सगळी दशरथदादांनी बनवलेली ऐकली. कसं आहे की जोपर्यंत मोठी स्वप्न असत नाहीत, मोठी चांगली उद्दिष्ट असत नाहीत, तोपर्यंत आपण त्या दिशेने कार्य करत नाही. त्यामुळे स्वप्न मोठी बघायलाच पाहिजे. संविधानानं अशी 2016 साली काही स्वप्न बघितले आणि आज आपण 25 मध्ये आहोत आणि संविधानाने जी प्रगती केलेली आहे ती तुम्ही सगळी बघते आहात. त्यामुळे स्वप्न ही मोठी असायलाच पाहिजेत. त्यानंतर एक मला अजून गोष्ट आठवते ती म्हणजे थॉमस एडिसनला एकदा विचारलं गेलं होतं की तुम्ही इतके वेळा प्रयत्न केला पण तुमचा बल्ब काय पेटले? तर त्यांना छान उत्तर दिलं होतं. ते बोलले की मला 10,000 प्रकारे बल्ब कसा पेटत नाही हे कळलेलं आहे. मला पेटतोय कसा जरी माहिती नाही झालं तरी 10,000 प्रकारे कसा पेटत नाही याचा मला अभ्यास आलेला आहे. त्यामुळे प्रयत्न हे करत राहायला पाहिजे आपल्याला, त्याशिवाय त्यातनं मार्ग निघणार नाहीत. आम्ही असाच एक प्रयत्न केला होता झोका कथास्तू पुस्तक प्रकाशित करताना आणि त्यावेळी काही चांगले अनुभव आले, काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप चांगल्या लेखकांशी संपर्क आला, त्यांनी चांगल्या चांगल्या कथा दिल्या, पण झाली आम्हाला. त्याच्यात एक गोष्ट अशी जाणवली की मुळात कुणी का लिहावं किंवा कुणी का वाचावं, कुणी काय वाचावं, कधी वाचावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर फार महत्वाची आहेत आणि मला वाटतं कुठंतरी ती आपण शोधायला कमी पडतोय. कुणी का लिहावं या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे लिहिता आहात. पण एक जाणीव प्रत्येकाला असायला हवी, कारण मी काही लेखक नाही पण मला वाटतं एक चांगला वाचक म्हणता येईल. आता हल्ली वाचायचे सोडून दिले, पण मला वाटतं का लिहावं हे याचं उत्तर प्रत्येकाचं एकच असायला पाहिजे की स्वानंद. कोणीतरी मला वाटतं एका चांगल्या लेखकांनी बोललेले आहेत की स्वानंद हे कवीचं उत्तम पारितोषिक आहे. तसंच प्रत्येक लेखकाला लिहिताना असं वाटलं पाहिजे की बाबा मी हे स्वतःसाठी लिहितोय, कारण तुम्ही लिहिलेलं लोकांनी का वाचावं, कशासाठी, म्हणून ते पुस्तकासाठी त्यांनी आपला वेळ खर्च करावा, याची उत्तर आपल्याला शोधावी लागतील. आज वाचक सापडत नाही म्हणून आपण तक्रारी करतोय, पण तितक्या दर्जाचं वाचन आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय का याच्यासाठी आपल्याला थोडंसं एक मला वाटतं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. झोका कथास्तू वाचताना त्याच्यातला जो दर्जा आहे, काही कथा अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या आहेत तर काही अगदीच ऍव्हरेज आहेत, हे पुस्तक बनवल्यानंतर आमच्या लक्षात आलं. त्यामुळे मला वाटतं की जेव्हा आपण अशा पद्धतीने एखादी कथा किंवा एखादं पुस्तक प्रकाशित करतोय तेव्हा सेल्फ क्रिटिकल असायला पाहिजे. आपल्या काही जर गोष्टी चांगल्या नसतील किंवा आपण चांगले लिहित नसू तर अशा पद्धतीची जर आलोचना असेल किंवा तशा पद्धतीचा फीडबॅक आला असेल तर तो आपल्याला घ्यावा लागेल आणि आपल्याला काही चुकांना सुधारायला लागेल. पुस्तक प्रकाशनाचे तर 1000 प्रॉब्लेम आहेत. पब्लिशिंग हाऊस पुस्तक प्रकाशित करत नाही, साधारणतः 1000 पुस्तके गेले तर त्यातली 4 पुस्तकं ते प्रकाशित करत असतील, कारण त्यांना त्यांचे प्रॉब्लेम आहेत. आपण त्यांना दोष देऊन मोकळे होतो, पण बऱ्याचदा लक्षात येत नाही की त्यांनाही त्यांचा बिझनेस चालवायचा असतो, त्यांनाही मार्केट बघायचं असतं आणि कुठं ना कुठंतरी सगळ्या गोष्टी या मार्केटशी निगडीत आहेत. तर मग अशा वेळेस आपलं पुस्तक लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी आपल्याकडे तशा डिस्ट्रीब्युशनची कपॅसिटी आहे का, तशा पद्धतीची माणसं आहेत का, आपलं पुस्तक ऍडव्हर्टाईज चांगल्या पद्धतीने आपण करतोय का, त्याचा कंटेंट मुळात चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहेच, पण तरीही ते लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी आपण काय करतोय, तर त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. मला वाटतं एक फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून मला वाटतं की आपल्याकडे एक नेटवर्क तर आहे, त्या नेटवर्कचा चांगल्या पद्धतीने जर आपण यूज केला तर कुठेतरी मला वाटतं आपल्याला चांगलं कंटेंट लोकांच्या पर्यंत पोहोचवता येऊ शकतं. एखादं चांगलं पुस्तक पब्लिश करायचं झालं तर त्याला मार्केटिंगसाठी कोणत्या गोष्टी करायला लागणार याचा थोडासा अनुभव
म्हणा किंवा काही अनुभवी माणसं आपल्याकडे आलेली आहेत, त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी करता येतील. तर कुठेतरी हे गणित आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. का लिहावं हे तुम्हाला कळलेलं आहे, कसं लिहायचं हे तुम्हाला कदाचित कळायचं असेल तर हा ग्रुप खूप जबरदस्त एकमेकांना ज्ञान देऊ शकतो. कारण बऱ्याचदा आपण लेखन हे मूलतः असं आहे की ते आपण वैयक्तिक आणि खाजगीत लिहित असतो आणि ती एक मोठी प्रक्रिया, एवढं सोपं काम नाही आहे. निवांतपणे बसून आपण त्याला खूप वेळ खर्च करून त्याच्यावर लिहित असतो आणि अनेकदा आपल्याला आपल्या चुका कळत नसतात. तर त्या कदाचित आपण एकमेकाशी चर्चा केल्यावर आपल्याला कळायला लागतील. अनेकदा मेहनत करता करता आपला इंग्लिशमध्ये त्याला रायटर्स ब्लॉक म्हणतात, मराठीत मला माहिती नाही काय, पण ते एक प्रकार असा असतो की काही दिवसानंतर आपल्याला लिहायचा कंटाळा येतो किंवा आपण लिहित नाही. तर मला वाटतं तशा वेळेस मोटिवेशनची गरज लागते, तर हा ग्रुप तेव्हा कामाला येईल. आणि एकमेकांच्या चर्चेतून, एकमेकांच्या अभिव्यक्तीतून मला वाटतं आपण अजून चांगलं दर्जेदार कंटेंट बनवू शकू. लोकांना जर ते वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर मुळात ते कंटेंट चांगलं असायला पाहिजे. आणि आता तर दिवस असे झालेले आहेत की मशीन आपल्यापेक्षा चांगलं लिहायला लागलंय. तुम्ही आज चांगल्या चांगल्या AI ऍप्लिकेशनवर गेलात तर तुम्हाला चांगल्या कविता आणि चांगलं कंटेंट ती मशीन लिहून देते. मग अशा वेळेस पुढच्या काळात आपलं भवितव्य धोकादायक आहे का, किंवा लेखक म्हणून आपण काहीच करू शकणार नाही का, ही शंका लोकांच्या मनात यायला लागली. तर मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की लेखन हे भावनेतून येतं. शब्द आणि व्याकरण ह्या सगळ्या गोष्टी व्याकरणाचा भाग झाला तरी मुळात लेखन हे भावनेच्या आणि भावना आणि बुद्धीचा तो एक चांगला संयोग आहे आणि त्यातून आपण लेखन करत असतो. आणि मशीनला भावना नसतात. त्यामुळे मला वाटतं कुठे ना कुठेतरी जाऊन मशीन थकेल आणि भावनांना योग्य व्यासपीठ मिळायला लागलं तर मला वाटतं की आपण त्या मशीनवर सहज विजय मिळवू शकू. मुळात ही लढाई म्हणून न घेता आपण कदाचित त्या मशीनचा चांगला यूज करून कशा पद्धतीने आपलं कंटेंट दर्जेदार बनवू याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकू. संवेदना फाउंडेशन, आता संवेदना मुळात नावच ते देण्याचं कारण असं आहे की ती एक मूलभूत भावना आहे. म्हणजे आम्ही त्याची व्याख्या करताना म्हणतो की सहानुभूती आणि सहिष्णुतेतून जन्मलेली नवनिर्मितीची प्रेरणा. म्हणजे ही प्रेरणा आहे ज्यातून काहीतरी आपण नवनिर्माण करत असतो. रस्त्यावर एखादा आजारी माणूस किंवा गरीब माणूस पकडून त्याच्याबद्दल वाटणारी सहानुभूती म्हणजे संवेदना नाही, ती पहिली पायरी आहे. त्या माणसासाठी, त्या गरिबासाठी काहीतरी करण्याची जी भावना येते त्याच्यातून, तर ती संवेदना आहे. काहीतरी नवनिर्माण करण्याची संवेदना आहे. तर मला वाटतं अशी संवेदना जेव्हा तुमच्या मनामध्ये असते तेव्हा तुम्ही काहीतरी नवीन क्रिएट करत असता. आणि साधारणपणे जी माणसं कलेशी निगडीत आहेत ती जास्त संवेदनशील असतात, साधारणपणे. 100% म्हणणार नाही, पण मला वाटतं कुठेतरी तुम्ही मुळात भावनिक असता, मुळात संवेदनशील असता, म्हणून तुमच्याकडून चांगलं लिखाण होत असतं. तर या भावनेला थोडीशी बुद्धीची जोड देऊन, संवेदनासारखा मंचाचा वापर करून मला वाटतं ही उद्दिष्ट सहज म्हणता येणार नाही पण शक्य आहेत. कोणती गोष्ट सहजपणे होत नाही. संवेदनानं इतक्या वर्षानंतर आज जी काय छोटी मोठी कामं केली त्याचं एक मूळ कारण असं आहे की ती टीम जी आहे ती एकमेकांशी घनिष्ठ आणि घट्ट बांधली गेलेली आहे. म्हणजे या कॉलमध्ये मला असायची गरज नसते, किंवा PS मोहितेंचं कुठलं काम एखादा उपक्रम राबवणार असतील तर मला तिथे असायची गरज नाही पडत. भोसले सर स्थानिक लेवलला एखादा ग्लोबल क्लासरूमचं काम करत असतील तर आम्हा दोघांना तिथे असायची गरज नाही पडत. हे का आहे? कारण नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्ववाली भरपूर माणसं आमच्याकडे आहेत आणि ती एकमेकांशी इतकी घनिष्ठ आहेत की त्याच्यामुळे कोणतंही अवघड काम सोपं व्हायला लागतं. तर हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं आहे की जेव्हा ही नवीन टीम बनते, छान नावं आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्याचं प्लॅनिंग करतायत दशरथ दादा, मुळात त्यांनी केलेलं काम, जेव्हा त्यांनी मनापासून एखादं काम केलंय आणि पॅशनेटली केलंय तर ते अशक्य असं कधी झालंच नाही. जे ठरवलं ते त्यांनी केलं. आणि मला माहिती आहे की जर काही माणसं, त्याच्यासाठी शेकडो हजारो माणसं असायची गरज नाही, काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी काही माणसं जरी एकत्र आली आणि त्यांनी हे करायचं म्हटलं तर हे सहज शक्य आहे. फक्त त्याला सातत्य लागतं आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्याची भावना लागते. कधी तुम्ही थकाल, कधी दादा थकतील, किंवा अजून टीम मधली आणि माणसं थकतील. तर मला वाटतं अशा वेळेस एकमेकांना प्रोत्साहन देत, एकमेकांना विश्वास देत मला वाटतं पुढे जावं लागेल. बाकी या साहित्य क्षेत्रामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल तर त्याचा उद्योग म्हणा किंवा त्याचा बिझनेस हा सोपं मॉडेल नाही आहे, अत्यंत अवघड मॉडेल आहे. कारण वर्षानुवर्ष ज्यांनी पब्लिशिंग इंडस्ट्री चालवलेली आहे ती माणसं सध्या त्यांना स्वतःचं भविष्य धोक्यात वाटायला लागलं तर
असताना नवीन कोणीतरी काहीतरी करतोय म्हटल्यानंतर ते चालणार कसं? त्यामुळे याच्या व्याख्या किंवा त्याच्या डेफिनेशन ज्या असतील बिझनेसच्या, त्या पूर्णपणे नव्याने आपल्याला करायला लागणार आहेत. मग त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. ऑडिओ बुक्स म्हणा किंवा अजून अनेक गोष्टी असतील, त्या सगळ्या आपल्याला वापरायला लागतील. मी खूप जास्त या गोष्टीवर आता बोललोय, पण मला वाटतं पुन्हा कधीतरी निवांतपणे आपण याच्यावर चर्चा करू. वेळेची मर्यादा असल्यामुळे मी थांबेन आता, पण तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. दशरथ पाटील सर म्हणजे ऑलवेज बिझी, 24 तास सतत एक ध्येय घेऊन प्रेरित असणारी व्यक्ती. पण त्याच्या पुढं ज्या संघाचं नेतृत्व उत्कृष्ट अशा एका व्यक्तीकडे असेल, त्या संघाच्या इतर खेळाडूंना काळजी करायची गरज नसते. असं आपलं नेतृत्व आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सतत कार्यरत राहू. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये का लिहावं, कसं लिहावं आणि का वाचावं आणि कुणी वाचावं यासाठी दर्जेदार लेखन, प्रकाशन, वितरण, जाहिरात व्यवस्था कशी असावी याचं विस्तृत मार्गदर्शन आपल्याला आपल्या अध्यक्षाने दिलेलं आहे. धन्यवाद अध्यक्ष साहेब. यानंतर अर्थात पाटील सर, दशरथ पाटील सर. हा सर, बोला ना सर. हा, आपणास विनंती आहे की आपण बोला. कार्यकारिणी जाहीर करावी. या संपूर्ण टीमचे प्रवर्तक, या संपूर्ण टीमचे संकल्पक. कारण कोणतीही भावना मनातून निर्माण व्हावी लागते असं अध्यक्षाने आता सांगितलं, आणि प्रेरणेने पेटून उठलेली माणसं कशी असतात याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आमचे सर्वांचे आयकॉन दशरथ पाटील सर, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर आपल्या आवाजाने सर्वांच्या हृदयावर राज्य केलं, आपल्या अभिवाचनाने. त्या दशरथ पाटील सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत आणि कार्यकारिणी जाहीर करावी. नमस्कार सर. सर्वांना नमस्कार. नमस्कार. सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रथमतः आज नवचैतन्याचा, नवनिर्माणाचा, नवी उमेद जागवणारा गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या या मंगल दिनी काहीतरी नवनिर्मिती आपण आपल्याकडून होत आहे. आमचं प्रेरणास्थान मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतीला वंदन करत एक नवीन साहित्यिक चळवळ, साहित्य संवेदना या चळवळीची मुहूर्तमेढ आज रोवली जाते आणि संवेदना फाउंडेशनच्या या नवनिर्मितीचा आपण सर्वजण विटनेस होतोय. आज संवेदना फाउंडेशन ही संस्था गेल्या काही काळात समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असून जवळजवळ 1,500 अधिकृत सदस्य संख्या असलेली ही संस्था प्रत्येक सामाजिक क्षेत्रासाठी स्वतंत्र टीम निर्माण करून उपक्रमशील कार्यक्रम राबवत आहे. आणि याबद्दल भोसले सरांनी अगदी योग्य शब्दात त्याचं वर्णन केलेलं आहे. आजपर्यंत अशा एकूण 8 वेगवेगळ्या टीम्स तयार करून विविध सामाजिक कार्यांना गती देण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि आम्ही ते अभिमानाने सांगू शकतोय. आता साहित्य क्षेत्रातही काहीतरी भरीव करावं या उद्देशानं साहित्य संवेदना ही संकल्पना पुढे आलेली आहे. पण काहीतरी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं या प्रश्नातून आम्ही एक 15 मुद्द्यांचा जाहीरनामा तयार केला. पहिल्यांदा हा जाहीरनामा डॉक्टर शुभांगीताईने आता जाहीर केलेला आहे. आता प्रश्न असा येतोय, हे सर्व करायचं तर कोणी करायचं? अर्थातच साहित्यिकांनीच किंवा साहित्याची मनापासून आवड असलेल्या प्रत्येक संवेदनशील व्यक्तींनी. आणि या उद्देशानं आम्ही साहित्य संवेदना हा व्हॉट्सअप समूह प्रथम तयार केला आणि अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 200हून अधिक साहित्यिकांनी या समूहात उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे, सहभाग घेतलेला आहे आतापर्यंत. आता पुढील पायरी म्हणजे या समूहाला अधिक गतिशील करणं, संघटित स्वरूप देणं आणि त्यासाठीच एक कार्यकारिणी असावी हा विचार समोर आला आणि त्यानुसार सर्व सदस्यांना खुलं आवाहन केलं गेलं आपल्या व्हॉट्सअपच्या त्या ग्रुपवरती. मला अत्यंत आनंदानं सांगावं वाटतं की साहित्य संवेदना समूहाची 11 सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात आलेली आहे. या कार्यकारिणीचे सदस्य पुढील प्रमाणे आहेत: शुभांगी निकम, दिनकर खवरे, दशरथ पाटील, मानसी जोशी, विद्या खामकर, मेघा इनामदार, भैरवी सावंत, आनंदा आसवले, शैलेश मगदूम, आदर्श हळवणकर, अवधूत सुतार. त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचं पोर्टफोलिओ पण आम्ही तसं बनवलेलं आहे. जबाबदारी आणि भूमिकांचं स्पष्ट विवरण खालीलप्रमाणे: डॉक्टर शुभांगी निकम, सुसूत्रता कोऑर्डिनेशन आपल्या टीम मधलं, साहित्य संवेदना व संवेदना गव्हर्निंग टीम मध्ये समन्वय साधण्याचं, कार्यकारिणीतील सदस्यांमधील सुसंवाद व कार्यसूत्रता यांची जबाबदारी निकम मॅडमकडे असेल. दिनकर खवरे,
कार्यक्रम, उपक्रम, नियोजन व समूह विस्तार, विशेषतः साहित्य संवेदनाचे सर्व ऑनलाईन प्रत्यक्ष कार्यक्रम, त्यांची संकल्पना, रूपरेषा व नियोजन याचा भार त्यांच्याकडे असेल. नवीन सदस्य समावेशासह समूहाचा सातत्यपूर्ण विस्तार हेही करतील. दशरथ पाटील, साहित्यिकांशी संवाद व साहित्यिक चळवळीशी संलग्नता. साहित्य संवेदना या चळवळीशी महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांचा संबंध प्रस्तावित करणे. लेखक, कवी, अभिवाचक, कथाकथनकार यांच्याशी संवाद ठेवणे. कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याची सुसूत्रता राखणे. साहित्य संवेदनाला एक व्यापक साहित्यिक समुदाय म्हणून आकार देणे. ज्याच्यामध्ये पुढे जाऊन आपण जिल्हानिहाय साहित्य संमेलनांचे ग्रुप पण बनवतोय. पुढच्या गोष्टी आहेत त्या. त्याच्यानंतर विद्या खामकर, एक अभिवाचकांची एक यादी बनवून अभिवाचन उपक्रम व्यवस्थापन करण्याचं काम त्यांच्याकडे असेल. समूहातील सर्व अभिवाचक व कथाकथनकार यांची सूची तयार करणे व अद्ययावत ठेवणे. दर्जेदार अभिवाचन करणाऱ्यांची अंतिम यादी तयार करणे आणि निवडक अभिवाचन झोका घे भरारी या युट्यूब चॅनलवर सादर करणे. तर ही जबाबदारी खास करून विद्या खामकर यांच्या. आनंद आसवले, जनसंपर्क अधिकारी म्हणून हे काम करतील. पब्लिक रिलेशन्स ऑफिसर, ऍक्च्युली लॉ ग्रॅज्युएट आहे ते, LLM करतात. सूचना व्यवस्थापन आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून हे काम करतील. साहित्य संवेदना या समूहाचा. समूहात येणाऱ्या सूचना संकलित करण्याचं काम हे करतील. कार्यकारिणीमध्ये त्या सूचना मांडून योग्य त्या सूचनावर चर्चा घडवून आणणं व जाहीरनाम्यात त्या सगळ्या सूचना आहेत त्या सर्वांच्या अनुमतीनं समाविष्ट करणं हे काम आनंद आसवले सर करतील. त्यानंतर आदर्श हळवणकर, डाटाबेस व्यवस्थापन. समूहावर जे पण याच्या पुढे साहित्यिक आणखी याच्या मागे पण जे काही ऍड झालेले आहेत त्या सगळ्या साहित्यिकांचा सविस्तर डाटाबेस एक तयार करायचं एक काम चालू आहे. आदर्श हळवणकर त्याच्यावरती काम करेल. अर्थात गुगल फॉर्म द्वारे ही माहिती संकलन केली जाईल. प्रत्येक कानाकोपऱ्यातला महाराष्ट्रातला साहित्यिक आहे तो साहित्य संवेदना या टीमशी जोडलेला असेल आणि त्यांची सगळी डिटेल माहिती आपल्याकडे असेल. आणि त्याच्यासाठी गुगल फॉर्म ऑलरेडी रेडी आहे. तो उद्या परवा मला वाटतं आदर्श हळवणकर त्याच्या याच्याप्रमाणे तो डिक्लेअर करेल आणि त्याच्यावरती तो काम करेल. भैरवी सावंत, कविता विभाग समन्वयक. समूहातील कवींची यादी अद्ययावत ठेवणे. कविता लेखन स्पर्धेचं आयोजन करणे. समूहावर राज्यस्तरीय ओपन कविता लेखन स्पर्धा किंवा कविता वाचन स्पर्धा अशा स्पर्धेचं आयोजन करण्याची जिम्मेदारी भैरवी सावंत मॅडमकडे असेल. मानसी जोशी, आपला हा ग्रुप जसा वाढत चाललेला आहे, महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक यावेत असं एक आहे. आतापर्यंत 200 क्रॉस झालेला आहोत. आपण पुढच्या काही दिवसामध्ये 1000 क्रॉस होतील आणि ते एक टार्गेट आपलं असणार आहे. आणि म्हणून ह्या ग्रुपचं एक कंट्रोलिंग असावा, आपल्याला कंट्रोल असावा. त्याच्यामुळे एक आचारसंहिता व शिस्त व्यवस्थापन ग्रुपवरलं आणि खास अशी एक डेडिकेटेड अशी एक व्यक्ती आपल्या कार्यकारिणीमधला सदस्यच असावा. आणि म्हणून मानसी जोशी याच्यावरती काम करतील. आचारसंहिता ऑलरेडी रेडी आहे. आम्ही सगळे डिस्कस केलेले आहे. ती उद्या किंवा परवा आजच्या या मीटिंग नंतर बऱ्यापैकी उद्यापासून कामं चालू होतील. तर मानसीताई ही आचारसंहिता डिक्लेअर करेल आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. समूहासाठी स्पष्ट नियमावली आता तयार आहे. सर्व सदस्यांमध्ये शिस्त राखणे व नैतिक वर्तवणुकीचं भान ठेवणं आणि याचं मॉनिटर म्हणून काम करतील मानसीताई. त्याच्यानंतर शैलेश मगदूम, झोका कथास्तू. आता 2 कथा स्पर्धा आपण याच्यापूर्वी राबवलेल्या आहेत. आता ही नवीन जी अनाउन्समेंट होईल ती शैलेश मगदूम अनाउन्समेंट करेल. झोका कथास्तू राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचं आयोजन आणि त्याची अंमलबजावणी आणि सगळ्या ज्या पार्टिसिपंट कथा आहेत त्यांचं संकलन करणं हे सगळं शैलेश मगदूम करेल. त्याच्यानंतर 10वा मेंबर आहे आपला तो अवधूत सुतार. अर्थात अवधूत सुतार सोशल मीडिया प्रचार व विस्तार याच्यावरती काम करेल. साहित्य संवेदनाच्या सोशल मीडिया हँडल्स तयार करणं व प्रचार करणं हे अवधूत करेल. फेसबुक ग्रुप तयार करून सदस्य संख्या वाढवणं. सगळ्या ज्या काही जाहिराती असतील आपल्या बऱ्याचशी संबंधित काही माहिती असेल साहित्य संवेदनाची ती सगळी या सोशल मीडियामधून प्रसारित करण्याचं काम अवधूत सुतार करेल. त्यानंतर मेधाताई इनामदार, झोका कथास्तू स्पर्धा आयोजन व सहभागी कथेंचं परीक्षण करण्याचं काम करेल. म्हणजे मेधाताई आमच्या सेकंड कथास्तू स्पर्धेच्या फर्स्ट विजेत्या आहेत आणि त्याही आपल्या कार्यकारिणीमध्ये येण्यासाठी इच्छुक होत्या. त्या आहेत आता. तर त्यांच्यावरती तीच जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही पूर्वी पार्टिसिपंट म्हणून होता, आता तुम्ही आयोजक म्हणून करणार आणि परीक्षणाचं मेन जिम्मेदारी आहे ती मेधा इनामदार करतील आणि निकाल घोषित करण्याचं काम मेधा इनामदार मॅडम करतील. ही सगळी कार्यकारिणी केवळ नेतृत्व करणार नाही तर साहित्यिक उपक्रम जसे शुभांगीताईंनी सांगितले मध्ये त्याच्यावरती चर्चा, स्पर्धा, मार्गदर्शन सत्र, वाचन वर्ग, पुस्तक प्रकाशन आणि डिजिटल साहित्य प्रसार यासारख्या बऱ्याच उपक्रमांची दिशा ठरवणार आहे. एकच भावना आहे, साहित्याची सेवा
आणि आपल्या संवेदनेतून सर्जनशीलतेला चालना देणं, हीच एक भावना. संवेदना गव्हर्निंग टीमचं मार्गदर्शन व साहित्य संवेदनाच्या सर्व साहित्यिक मित्रांच्या सहकार्यानं साहित्य संवेदना पुढे येईल असा मला विश्वास आहे. धन्यवाद. थोरे सर. धन्यवाद सर. अतिशय मोलाचं मार्गदर्शन तसेच कार्यकारिणी जाहीर केल्याबद्दल आदरणीय दशरथ पाटील सर यांचं मनपूर्वक मी आभार मानतो. आता उपस्थित ऑनलाईन मिटिंगला उपस्थित असलेल्यांच्यापैकी कोणी मतं व्यक्त करणार असाल तर कृपया त्यांनी आपला हात वर करून. थोरे सर, सुनीताताईंचं सकाळी माझं बोलणं झालंय, त्यांना बोलायचं आहे. हा, त्यांना माईक ऑन करायला सांगा. सुनीताताई. नमस्कार. 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 मी सुनीता तांबे आणि माहेरचं आडनाव सावंत, उत्तूरची आहे. सर्वप्रथम मी दशरथ पाटील सरांचं आभार मानते की त्यांच्या माध्यमातून मी या संवेदना ग्रुपला जोडले गेलेले आहे. तर संवेदना नाव सुद्धा किती सुंदर आहे की वेदना आणि वेदनेतून एकत्रित साधणारा संवाद. तर ही वेदना म्हणजे काही काटा लागला किंवा जखम झाली अशी वेदना नाही, तर काहीतरी आपल्याला हृदयाला जाणवलं, आपल्या स्वतःला काहीतरी करावंसं वाटलं, अशा प्रकारची ही वेदना आहे. आणि त्या संवादातून आपण संवेदना पुढे घेऊन जाणार आहोत. जसं मगाशी सांगितलं गेलं की अभिजात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि साहित्य संमेलनाच्या दृष्टीने जी उद्दिष्ट मोठी आपण इथे मांडली होती, तर मला काय म्हणायचंय की साहित्य संमेलन महाराष्ट्र म्हणजे अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य संमेलन ही फार मोठी गोष्ट झाली आणि तिथेपर्यंत आपण प्रत्येक जण किंवा गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील कोणी नाही. त्यासाठी मला एक सूचना इथे आता अशी करायची की साहित्य संवेदना माध्यमातून आपण जर महाराष्ट्रातल्या तालुका पातळीवर छोटी छोटी साहित्य संमेलनं घेतली तर जसं छोट्या छोट्या ग्रुपचा एक मोठा ग्रुप अशा पद्धतीने एक हे होऊ शकतं. आणखी एक याच्यातला हेतू असा आहे की तालुक्यामध्ये ज्या काही छोटी छोटी खेडोपाडी किंवा छोटी गावं आहेत त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. तर खूप मोठं साहित्य संमेलन खर्चिक करण्यापेक्षा जो हेतू आहे की आजकाल साहित्य संमेलनाचा जो हेतूच दूर होत चाललाय, वाचकांशी जोडलं जाणं, तर ते होत नसून फक्त आर्थिक उधळपट्टीच आपल्याला दिसून येते. तर तसं न होता जो मूळ हेतू आहे तो आपण इथे राबवू शकतो. अर्थात आजच्या आपल्या या पाडव्याच्या 3:30 मुहूर्तावर जसं आपण नवीन गृहप्रवेश करतो तसं आपण आज या नवीन साहित्य संवेदनाच्या मोठ्या सभेमध्ये आपण सर्वजण प्रवेश करते झालेलो आहोत आणि खूपच छान मुहूर्तावर खूप चांगल्या गोष्टी होत आहेत, सकारात्मक गोष्टी इथे आज घडताना मला दिसत आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून ही काही उद्दिष्ट सांगितली गेली. तर मला आणखी हे तसंच सांगायचं की स्पर्धा सुद्धा महाराष्ट्रभरच्या पातळीवर घेण्यापेक्षा छोट्या छोट्या पातळीवर बेसिक स्पर्धा घडवून त्या स्पर्धेतल्या विजेत्यांची एक मोठी महास्पर्धा घडवली तर जशा चाळणी लागत जातात तशा पद्धतीचे जसे अनापा सर म्हणाले की काही कथांचा दर्जा कथास्तूमध्ये नव्हता आणि काही उत्तम होत्या. तर या पद्धतीने की तालुका, जिल्हा आणि मग राज्य अशा पद्धतीने आपण जर कार्य करत गेलो तर ही गोष्ट एक छान घडू शकते. आता याच्यामध्ये मला असं सांगायला सुचवायला आवडेल की यामध्ये आपण शिवसेनेच्या बांधणीचा आदर्श घ्यायला हवा. हल्लीच्या खोक्यांच्या शिवसेनेचा नाही तर शाखांच्या शिवसेनेचा. म्हणजे शिवसेना ही खूप वर्ष टिकली. त्याचं कारण अगदी तुम्ही जर लक्षात घेतलं तर गल्लोगल्ली वेगवेगळ्या ज्या शाखा होत होत्या त्याच्या शाखा प्रमुख होत्या आणि अधिक कार्यकारिणी सदस्य वगैरे. तर ह्या अशा अनेक शाखा मिळून जेव्हा महाराष्ट्रभर कार्यरत झाल्या तेव्हा त्याचा एक पाया मजबूत झालेला आहे. म्हणून तो एक आदर्श कुठलीही संस्था बांधणी, संघटना बांधणी जेव्हा आपण करतो तेव्हा एक काही त्याला एक स्ट्रक्चर द्यावं लागतं आणि तसं जर स्ट्रक्चर दिलं गेलं तर ही संघटना म्हणजे एखादी गोष्ट जर कायमस्वरूपी शाश्वत टिकवायची असेल
तर त्याला जसं एक उंची गाठायची असते, पण उंचीच्या आधी हॉरिझॉन्टल, म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा समांतर, जेव्हा एखाद्या वृक्षाची मुळं खूप खोलवर जातात तेव्हा त्या वृक्षाच्या शाखा खूप दूरवर पसरू शकतात. आणि म्हणून मग अशा पद्धतीने की छोट्या छोट्या केंद्रांकडून एका मोठ्या केंद्राकडे असं आपलं जर संवेदनाचं उद्दिष्ट झालं तर आपल्याला महाराष्ट्रभर ही साहित्य संवेदना नक्कीच पोहोचवता येतील. आणि या साहित्य संवेदनाच्या वृक्षावर जेव्हा हा महाराष्ट्रभर एक मजबूत वृक्ष झालेला असेल तेव्हा भारतातल्या इतर राज्यातल्या मराठी भाषिक लोक सुद्धा इथे येतील. आणि जसं आपण म्हणतो की स्थलांतर करून पक्षी काही काळासाठी भारतात येतात बघा, फ्लेमिंगो पक्षी येतात किंवा अनेक पक्षी येतात, तसं भारताच्या बाहेरच्या ज्या देशात आपली मराठी भाषिक मंडळी आहेत, साहित्यप्रेमी आहेत, तशी ही या वृक्षावर छान पाखरांच्या रूपानं आधीमध्ये बसायला येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण जोडलं जाऊ शकतो. अर्थात कोणतीही संस्था संघटना चालवताना अर्थकारण हा फार मोठा विषय येतो, पण जर अशा पद्धतीने कार्यकारिणीकडे जर लक्ष दिलं की आपल्याकडची जी सदस्य आहेत तर यामधील काही जण वेळ देऊ शकतात, काही जण कौशल्य देऊ शकतात आणि काही जण पैसा देऊ शकतात किंवा आणू ज्या ज्या बाबतीत योग्य आहेत त्या त्या मंडळींची गुणग्राहकता जोखून त्या पद्धतीने, म्हणजे जसं एखाद्या जवाहीर रत्न पारखी आपण अनेकविध नाना रत्न वगैरे जसं शोधून ज्या पद्धतीने मांडणी करतो तशा पद्धतीनेही अर्थात मला कल्पना आहे कार्यकारिणीच्या सदस्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, परंतु ते नक्की करतील. आणि या पद्धतीने कोण वेळ देऊ शकणार आहे, कोण कौशल्य देऊ शकणार आहे आणि कोण पैसा, या तीन गोष्टीच्या पातळीवर जर आपण या पद्धतीने सदस्यांची म्हणजे जोखलं गेलं आणि त्या पद्धतीने त्यांना कार्य दिलं तर ते अधिक उत्तमरित्या संघटनेत कार्य करतील. पुढची गोष्ट अशी आहे की जेव्हा अभिजात दर्जा मराठीला मिळालेला आहे तेव्हा केंद्र सरकार काही निधी राज्य सरकारला देतं त्या अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी. तर त्यामधील काही गोष्टी आपल्याला मिळवता येतील का याचा आपल्याला पाठपुरावा महाराष्ट्र सरकारकडे आपण करू शकतो. आणि त्या पद्धतीने सुद्धा पण आता आपल्याला त्या पद्धतीने साहित्य संवेदनाची बांधणी, ज्या पद्धतीने सर्टिफिकेशन किंवा ती संस्था किती वर्ष कार्यरत आहे त्याचं सगळं आपल्याला एक ऑडिट रिपोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी बनवाव्या लागतील. आणि त्या पद्धतीने आपण जर एक प्रोजेक्ट सादरीकरण केलं सरकारकडे तर या आत्ताचं सरकार हे नक्कीच मराठी भाषेला प्रोत्साहन देणार आहे. तर अनेक पातळीवर त्यांची कामं चालू आहेत. तर या पद्धतीने एक साधारण म्हणजे आता मी उत्तूरचे आहे, माझं कर्मभूमी डोंबिवली आणि दिल्ली अशा दोन पद्धतीने, तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर दिल्ली या दोन्ही ठिकाणावरून मी माझ्याकडून नक्की साहित्य संवेदनेसाठी जे काही करता येईल ते नक्कीच करू शकेन. मला त्यात आनंदच आहे. आणि अगदी आता खूप वेळ घेत नाही, अनेकांना बोलायचं असेल तर जाता जाता एक दोन ओळींनी माझ्या बोलण्याची सांगता करते. एकमेका सहाय्य करू, एकमेका अवघे धरू संवेदना पथ, अवघे धरू संवेदना पथ आणि पुस्तक वाचक लेखक, पुस्तक वाचक लेखक या त्रिवेणी चाकांनी चालू साहित्य संमेलनाचा हा डौलदार रथ, हा डौलदार रथ. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. साहित्य संवेदनाची बांधणी कशी असावी, विस्तार कसा करावा, अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. नक्कीच आपल्या गोष्टींचा आम्ही विचार करू. धन्यवाद आपल्या मार्गदर्शनाबद्दल. पाटील सर, दशरथ पाटील सर. बोला सर, बोला. 9 वाजले. हा मग ठीक आहे. कोण आता बोलत नसेल तर मग पुढे जा. अजून कोण मनोगत व्यक्त करणार असतील तर जर असं तुम्ही पण आव्हान करा. मला नाही वाटत कोण बोलतील आता. हा ठीक आहे. हा आपल्या शब्दाद्वारे लेखन करणारे वेळ देऊन या साहित्य संवेदना समूहासारख्या मीटिंगला हजर राहिले त्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी लेखिका आदरणीय भैरवी ताई सावंत मॅडम आपणास विनंती आहे की आपण उपस्थित सर्वांचे अर्थात कवी, लेखक, साहित्यिकांचे आपल्या शब्दात ऋण व्यक्त करावेत. साहित्य संवेदना या पहिल्या सभेमध्ये सर्वप्रथम मी आपल्या संवेदनांना नमस्कार करते.
आणि आज आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे आज सुरुवातीपासूनच आपल्या संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अण्णाप्पादादा पाटील साहेब, त्याचबरोबर आपल्या संवेदनाचे मार्गदर्शक माननीय मोहिते सर, ज्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं ते आपले संजय भोसले सर, आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही साहित्य संवेदना निर्माण झाली ते प्रवर्तक आमचे मार्गदर्शक माननीय दशरथ पाटील सर. स्वागत आपल्या खामकर मॅडम. त्याचबरोबर आपल्या ह्या साहित्य संवेदनाचे उद्दिष्ट आणि पुढील वाटचाल काय असेल हे सांगणारे आमच्या निकम मॅडम, आणि ज्यांनी आपल्या खास शैलीमध्ये जे सूत्रसंचालन केलं आजच्या मीटिंगचं ते आमचे खवरे सर, आणि त्याचबरोबर नवीनच आपल्याला ज्या आता मॅडम बोलल्या सावंत मॅडम, त्यांनी जे आपल्याला साहित्य संवेदनाची वाटचाल कशी असावी ते अनमोल असं मार्गदर्शन केल्या त्या सावंत मॅडम. त्याचबरोबर या साहित्य संवेदनाच्या मीटिंगला उपस्थित असलेले सर्व साहित्यिक वाचक ज्यांनी आज मार्गदर्शन केले ते सर्वच, या सर्वांना आज मीटिंग हजर राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक संवेदनामय असे धन्यवाद मानते. त्याचबरोबर हे साहित्य संवेदना आपण अशी भरूया की जी आपली संकल्पना आहे ती सरांनी आज आपल्याला दशरथ पाटील सरांनी कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये जे 11 मेंबर्सना त्यांनी यामध्ये एक सदस्य म्हणून प्रतिनिधित्व दिले. तर हे आम्ही 11 सदस्य म्हणजे आपण सर्वांचंच एक प्रतिनिधित्व करत आहोत. तर केवळ सदस्य म्हणून न राहता तर आपण इतर सर्व साहित्यिकांनी सुद्धा यामध्ये भाग घेऊन प्रत्येक जबाबदारी ही पुढे नेऊया, आणि दशरथ पाटील सरांनी प्रत्येकाला जे एक आपल्या जबाबदारीचं काम दिलेलं आहे ते अगदी नीटनेटकेपणाने करूया, आणि या साहित्य संवेदनाला आपण एक चांगलं असं महाराष्ट्रभर नव्हे देशभर त्याचं नावलौकिक करूया असं मी आपल्याला आव्हान करते. आणि आजचा हा मला वाटतं सर समारोप करूया ना, तर मी मीटिंग संपली अशी जाहीर. धन्यवाद मॅडम. सर्वांना शुभरात्री.